सर्वात मोठी बातमी गडचिरोलीतून येते। गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत खरेदी केलेले सुमारे 2,38,000 क्विंटल धान अद्यापही उचललं गेलेलं नाहीये। मिलिंग प्रक्रियेला विलंब झाल्यामुळे जवळपास 54,86,00,000 रुपयांचा धनसाठा उघड्यावरच पडू नये। राईस मिलर्सच्या कमतरतेमुळे ही समस्या निर्माण झाली असून पावसाळ्यामध्ये धान सडण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे तातडीने धानाची उचल करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तहसीलमध्ये आपण आलेलो आहोत। पूर्व विदर्भामध्ये भाताची लागवड होते, धान पीक रोवले जाते। शेतकरी आपल्या शेतामध्ये धान रोवल्यानंतर आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून खरेदी केली जाते। आज आपण अहेरी येथील आदिवासी विकास महामंडळ येथे आलेलो आहोत। पाहू शकता 2024-25 मध्ये खरेदी करण्यात आली होती। 1,51,000 क्विंटलची खरेदी करण्यात आली होती। तिथून 1,07,000 क्विंटलची उचल करण्यात आली आणि 47,000 क्विंटलची अजूनपर्यंत उचल करण्यात आलेली नाही। शासनाच्या वतीने प्रक्रिया सुरू आहे, मात्र आज शासनाचं करोडो रुपयाचं नुकसान होत आहे। बघू शकता आपण 8 ते 9 कोटीचे धान अजूनपर्यंत उचल करण्यात आलेले नाही आहेत। साम टीव्ही, गणेश शिंगाडे, गडचिरोली, अहेरी।